नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये खूप जबरदस्त असं ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे। काव्य आणि जीवा दोघे जण बसलेले असताना विक्रांत त्या दोघांना एकमेकांना फ्रेंडशिप बँड बांधा असं सांगत असतात। तेव्हा मात्र काव्य आणि जीवा दोघांना मात्र खूप टेन्शन येतं आणि त्यांना कळत नाही की आता आपण नेमकं विक्रांत काकांना काय सांगावं आणि ते दोघे जण एकमेकांकडे पाहतच राहतात आणि त्या दोघांना एकमेकांच्या हातामध्ये फ्रेंडशिप बँड बांधायचेच नसतात आणि विक्रम मात्र त्या दोघांना सतत म्हणत असतो की अरे बांधा ना तुम्ही, आणि ते दोघे जण मात्र ऐकायला तयारच नसतात। आणि पुढे विक्रांत म्हणतात की मी फ्रेंडशिप बँड घेऊन येतो आणि विक्रम तिथून निघून जातो आणि पुन्हा काव्य आणि जीवा दोघे जण एकमेकांकडे पाहू लागतात। तर पुढे आपल्याला पाहायला मिळतं की विक्रम फ्रेंडशिप बँड घेऊन येतो आणि त्या दोघांकडे देत त्या दोघांना म्हणतो की चला बांधा बरं एकमेकांना पटकन। तेव्हा काव्याचे हात मात्र थरथर कापत असतात। तर दुसरीकडे एक अॅनिव्हर्सरीसाठी एक छान असं पत्र लिहायचं असतं आणि नंदिनीचं अक्षर खूप छान असल्यामुळे मानिनी तिच्याकडे जाते आणि तिला आपल्या मनातल्या भावना व्यक्त करून दाखवते आणि नंदिनी लिहित असते। आणि पुढे नंदिनी मानिनीला म्हणते की आपण ना यावर नावच नको लिहायला, कारण बाबांना समजेल ना की युअर्स लव्हिंग म्हणजे कोण आहे ते। तेव्हा लगेच मानिनी म्हणते की अगं बरोबर आहे तुझं, आणि काही वेळाने मानिनी रूम मधून निघून जाते आणि ते पत्र तिथेच असतं आणि वाऱ्याने उडून नेमकं जीवाच्या पायाजवळ पडतं आणि जीवा ते पत्र हातामध्ये घेतो आणि म्हणतो हे अक्षर तर नंदिनीचं आहे आणि ही कितल्या आतल्या गाठीची आहे चकाचक बाई, आणि तिच्या मनात माझ्याविषयी किती प्रेम आणि आपुलकी आहे, काळजी आहे। आणि नंदिनी तिथेच समोर उभी असते। तर मित्रांनो, अशाच मालिकांच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।